प्रश्नावर खरं तर जास्त वेळ देण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे। सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात पहिल्यांदा सांगितलं की 2,500 कोटी रुपयाची फसवणूक झाली। मालमत्ता जप्त साधारणतः 1,500 कोटीच्याच होणार आहे, त्याच्या आसपास होणार आहे, म्हणजे 1,000 कोटीचा गॅप पडणार आहे। अध्यक्ष महाराज, राजस्थानमध्ये प्रॉपर्टी आहे 2011 पासून फक्त मैत्रेय कंपनी नाही, या राज्यामध्ये 21,528 कोटी आपण पोलिसांवर खर्च करतो आणि वर्षाला 50,000 कोटीच्या फसवणुकी होत आहे। आपल्याला जनसुरक्षा विधेयकासारखं धनसुरक्षा विधेयक आणावं लागेल आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक आपण अध्यक्ष महाराज स्वतः वकील आहात, खरं तर अध्यक्ष नसता तर देशामध्ये एक उत्तम वकील म्हणून तुम्ही नामवंत तुमचा गौरव झाला असता। ठीक आहे, देश एका उत्तम वकिलाला मुकला हे मला मान्य, पण अध्यक्ष महाराज पण देशाला एक चांगला अध्यक्ष मिळाला हे पण सांगा। हा, चांगला अध्यक्ष, पण आज अध्यक्ष महाराज तुमच्याकडून निर्देशाची आवश्यकता आहे। अन्यथा अध्यक्ष महाराज एकीकडे डाव्या कडव्या विचारसरणीला जमिनीत गाडलं पाहिजे। माझा स्पेसिफिक अध्यक्ष महाराज प्रश्न आहे, कारण फसवणुकीनंतर फसतो कोण अध्यक्ष महाराज? श्रीमंत फसत नाही, भ्रष्टाचारी 2 नंबरचा माणूस फसत नाही, 10,000 रुपये महिना कमवणारा, 1,20,000 वर्षाला कमवणारा, 6 लाख रुपये वर्षाला कमवणारा 2 लाखाची पुंजी इथं गमावतो, कारण त्याला मोह असतो। म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न, आणि तुम्ही समजू शकता, तुम्ही निर्देश द्या। पहिला अध्यक्ष महाराज, यामध्ये अडचण काय? MPID कायद्याचा एक लूफहोल काय की याच्यामध्ये जे कलम 3 अंतर्गत वित्तीय संस्था आस्थापने ठेवीदाराचे पैसे बुडवल्यास 6 वर्ष शिक्षा व 1 लाख रुपये दंड आहे। दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं अध्यक्ष महाराज की 50% शिक्षा भोगल्यावर तो जमानतीसाठी अर्ज करू शकतो, म्हणजे त्याची जमानत होते। म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न सरकारला आहे की या गरिबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सरकार या कायद्यामध्ये, जसं आता पॉस्को गुन्ह्यामध्ये आपण 20 वर्ष शिक्षा देतो, अध्यक्ष महाराज हा गरिबांवर अत्याचार आहे अध्यक्ष महाराज, मग याची शिक्षा तुम्ही 20 वर्षापर्यंत वाढवणार आहात का? कारण अध्यक्ष महाराज तुम्ही टेलिफोनवर स्वतः बघितलं अध्यक्ष महाराज, आता टेलिफोनवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगावं लागते की सायबर क्राईम पासून वाचा, कुणी जजचं नाव सांगेल, कुणी ठाणेदाराचं नाव सांगेल, कुणी CBIचं सांगेल। म्हणून माझी पहिला स्पेसिफिक प्रश्न की 20 वर्षाची शिक्षा करता येईल का? IT ऍक्ट मध्ये 20 लाख रुपये दंड आहे, तुम्ही 1 लाख रुपये दंड काय केला अध्यक्ष महाराज? तर यामध्ये या प्रश्नावरती येऊया, आता खूप वेळ झाला, 14 मिनिटं झाली। नाही, माझा प्रश्न का 14 मिनिटं झाला? नाही, एकूण या प्रश्नावरती आपण 14 मिनिटं बोललो। नाही ठीक आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, तुम्ही वकील आहात म्हणून म्हणता सगळा 20 वर्षाची शिक्षा, आणि अध्यक्ष महाराज जो गुन्ह्यामध्ये त्याची रक्कम आहे त्याला 25% दंड असं कायद्यामध्ये बदल करणार आहेत का? आणि दुसरा एक फक्त उदाहरण तुम्हाला सांगतो की NCLTच्या माध्यमातून एक पुण्याची केस झाली, तुम्हाला माहित आहे, DSK कुलकर्णी अध्यक्ष महाराज, त्यामध्ये 16,000 कोटीचा प्रॉपर्टीचं मूल्यांकन झालं। NCLTनी ती प्रॉपर्टी 827 कोटीमध्ये विकली, कारण NCLT हे तुमचं ऐकत नाही। मला स्पेसिफिक 2च मुद्दे आहे की याची शिक्षा वाढवणार का, आणि या संदर्भामध्ये एक बैठक सन्माननीय मंत्री लावणार। सन्माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नजरेस आणून दिलेला आहे। 6 वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे ही बेलेबल होते, त्यामुळे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते। त्यामुळे सुधीर भाऊंनी जरी 20 वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात, आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते, त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जी काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल। 1 लाख रुपये दंडाचा जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही वाढ निश्चितपणे करण्यात येईल। आणि तिसरं या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे ऑफेन्सेस झालेले आहेत। हे ऑफेन्सेस झाल्यानंतर MPID सारखा एक चांगला कायदा आपल्या राज्यामध्ये आहे, परंतु या कायद्याच्या अंतर्गत प्रॉपर्टी जप्त करणे, मग तिच्या लिलावाकरता परमिशन घेणे, मग त्याची विक्री करणे, या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण फार काही त्यात यशस्वी झालेलो नाही, फार कमी आपण त्यात यशस्वी झालो आहे। आणि म्हणून
राज्य सरकार या संदर्भात एक स्पेशल व्यवस्था उभी करेल की ज्या व्यवस्थेमध्ये काही आपण फायनान्शियल एक्सपर्ट्सला घेऊ, काही आपण त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणारी यंत्रणा त्याच्यामध्ये घेऊ, अशी एक कंप्लीट व्यवस्था ही राज्य सरकार तयार करेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला किंवा पोलिसांना असिस्ट करण्याकरता ही व्यवस्था त्या ठिकाणी असेल, जी कमीत कमी वेळेत प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करणे, त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणे आणि त्याची पुढची प्रक्रिया करणे यामध्ये आणि नंतर विक्री करणे या सगळ्या गोष्टींमध्ये ती पोलिसांना मदत करेल अशा प्रकारची एक व्यवस्था राज्य सरकार उभी करेल.